आपली आवडमधनं मी आज एक इन्स्टंट असं लोणचं चटपटीत तोतापुरी कैरीचं घेऊन आलेली आहे आपल्यासमोर. तर मी ही एक कैरी घेतलेली आहे. साधारणतः आपल्याला 2 ते 3 दिवस गरम पोळीबरोबर खाल्लं तर लवकरही संपेल असं हे लोणचं आहे. ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याचा चीक वगैरे काढून घेतलेला आहे. मस्त कोरडं करायचं आहे आणि याचं देठापासनं ही कापून घ्यायची व्यवस्थित. तर कशी कापायची तेही मी दाखवते. हे पहा, या पद्धतीने कैरीचा पुढचा भाग ज्याच्यात चीक असू शकतो तो हा पुढचा भाग आहे हा, आणि हा मागचा भाग, असं मी दोन्ही काढून टाकलेलं आहे की जेणेकरून चीक उततो पहा. तर तो नको उतायला, ही काळजी घ्यायची म्हणून हे दोन्ही भाग काढून टाकणार आहे. आणि आता ह्या कैरीचे एकसारखे तुकडे करणार आहे. तर ते तुम्ही हवे तसे करू शकता, चौकोनी करू शकता, उभे करू शकता. स्लाईस खायचे असतील तर स्लाईसमध्ये, तर मला स्लाईसचं आवडतं तर मी स्लाईसमधले करणार आहे. तर मी ते कापायला घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि मुद्दाम मी हा लाकडी पाट माझ्याकडे आहे भाजी चिरण्यासाठी. हा मिळतो इथे नाशिकला. आणि ही अशी लोखंडी धारदार सुरी आहे मस्त. तर त्याने हे फाईन होईल, याचे म्हणजे जे स्टिक्स करणार आहे त्या फाईन्स होतील म्हणून मी हे घेतलेलं आहे. तर मी आता हे छानपैकी कट करून घेते. हे बाठीपासनं मी या अशा सगळ्या स्लाईस काढून घेतलेल्या आहेत आणि आता मी या उभ्या चिरणार आहे. तर ती प्रोसेस झाली की लगेच दाखवते मी तुम्हाला कशी चिरणार आहे. पण मी अशा म्हणजे ही बाठ वेगळी काढून घेतली आणि असा या पद्धतीने सगळा गर म्हणजे वेगळा काढलेला आहे. तर या आता आपल्याला एकसारख्या चिरून घ्यायच्या आहेत. हे आपले हे छोटे असे सरळ स्टिक टाईप माझ्या या कैरीचे तुकडे करून झालेले आहेत. हे साधारणतः 2 कप तयार झालेले आहेत या एका कैरीपासनं. तर आपण आता पुढची रेसिपी लगेच पाहूयात. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जे मसाले ते घेते आणि तुम्हाला लगेच दाखवते की मी किती प्रमाण काय घेतलेलं आहे ते. हे आपले कैरीचे काप रेडी आहेत. आता आपल्याला ह्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते दाखवते मी. साधारणतः मोठे 2 टेबलस्पून भरून आपण मोहरीची कच्ची डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून आपण सैंधव मीठ घेतलेलं आहे. 1 टीस्पून घेतलेला आहे हिंग. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 1 टेबलस्पून हे रंगाचं तिखट घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून आपण चवीचं तिखट घेतलेलं आहे. आपल्याला टेस्टी तर करायचं आहे, फक्त तिखट कमी ठेवायचं आहे की मुलं पण आवडीने खातील. आणि ही अशी इतकी सुंदर लागते की अशी नुसती फोड जरी या मसाल्यात घोळवलेली खाल्ली ना तर तोंडाला चव येते. गरम वरण भात घ्या, गरम तव्यावरची पोळी घ्या, अतिशय सुंदर लागते. रादर उपमा पोहे याच्याबरोबर पण ही अशी चटपटीत कैरीची स्लाईस म्हणा तुम्ही किंवा कैरीचे काप म्हणा, म्हणजे तिखट मिठातले कैरीचे काप असं मी त्याला नाव देणार आहे या रेसिपीला. पण अतिशय सुंदर अशी ही रेसिपी लागते, म्हणजे ही कैरी लागते. तर आता आपण एक एक करून ह्याच्यात सगळं साहित्य घालून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा मी घालते मोहरीची डाळ, कारण मोहरीची डाळ ही सगळीकडे लागायला थोडासा वेळ लागेल. त्याच्यानंतर आपण हे घेतलेलं आहे सैंधव मीठ, ते घालून घेते. त्याच्यानंतर हे चवीचं तिखट आणि हिंग, आपला हिंगाने तर खरा वास येतो, आणि हे रंगाचं तिखट, हे असं सगळं घालून घेऊयात. आणि मीठ आपण सगळ्यात शेवट घालणार आहे कारण सैंधव मीठ घातलेलं आहे. सो त्याची चव घेतल्यानंतर आपण ठरवायचं आहे की हे किती लागेल, म्हणून हे साधं मीठ किती लागेल. तर आता हे मी छान मिक्स करून घेते. हे सगळीकडे छान घोळवून झालेलं आहे आणि मस्त कलर पण आलेला आहे आणि चव पण खूप छान आलेली आहे. आता थोडंसंच मीठ लागणार आहे, हार्डली आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत, त्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही आहे. आणि ही सुरुवातीला 1-2 दिवस तर आपल्याला अशीच खायची आहे. आणि खूप उन्हाळा असेल तर फ्रीजला ठेवा, आणि नसेल तर बाहेर ठेवून खाल्लीत तरी चालेल. ही ताजीच इतकी संपते आणि खूप चविष्ट अशी लागते ही कैरीची चटपटीत स्लाईस किंवा चकती असं म्हणा. आणि ही रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुठला नाही फोटो घेते. थँक्यू. हे मी मस्त बरणी तयार करून ठेवलेली, स्वच्छ कोरडी. तर आता हे माझे असे चटपटीत कैरीचे काप रेडी झालेले आहेत. मी तेल वगैरे काही घालणार नाही आहे, मी असेच खाणार आहे. म्हणजे तेलकट पण नाही, पण एकदम चविष्ट असे हे कैरीचे काप आहेत. म्हणजे तुम्ही म्हणा इन्स्टंट लोणचं म्हणून पण खाऊ शकता, पण आम्ही हे असे नुसते सुद्धा खातो ताटात घेऊन किंवा डिशमध्ये घेऊन किंवा भेळेबरोबर.
म्हणजे तुम्ही जर भेळ केली तर त्याच्याबरोबर ही कैरीची फोड तुम्ही खाऊन पहा. म्हणजे काप हे अतिशय सुंदर लागतात. हे पाहू शकता तुम्ही किती छान दिसतात ते टेम्पटिंग आणि चटपटीत असे कैरीचे काप. अशी छोटीशी रेसिपी तुमच्या पुढे घेऊन आले होते. आणि हां, याच्यात मी तोतापुरी कैरी वापरायचं कारण असं आहे की ही खूप आंबट नाही आहे, म्हणजे खाल्ली जाते. दाताला काहींचा त्रास होतो आंबट कैरीमुळे, तर तुम्ही शक्यतो तोतापुरी कैरी घ्या. ही खाण्यासाठी करायची असेल तर. लोणच्याला तर आपण आंबटच कैरी आणतो, पण ही इन्स्टंट जेव्हा कैरीचे काप करायचे तिखट मिठाचे, तेव्हा तुम्ही तोतापुरी कैरीचाच वापर करा असं मी जरूर सांगेन. सो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच नवीन व्हिडिओ घेऊन येईन भेटायला. थँक्यू.